नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 2 चा सराव संच 1.2. आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, सराव संच 1.2 ला सुरुवात करण्याआधी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जसं की आपल्याला 2-3 प्रमेय दिलेले आहेत. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय दिलंय, कोन दुभाजकाचं प्रमेय दिलंय आणि 3 समांतर रेषा आणि त्याच्या छेदिकेचा गुणधर्म हे दिलेलं आहे. ते आपल्याला आधी माहित असणं गरजेचं आहे, कारण सराव संच 1.2 मध्ये ह्याच्यावरच आधारित गणित आहेत. त्यामुळे आपण काय करणार आहे, पहिल्यांदा ही प्रमेय थोडक्यात बघणार आहेत, पूर्ण सिद्ध नाही करणार. फक्त या प्रमेयामध्ये काय सांगितलंय ते आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ते 1.2 मधले एक्झाम्पल सोडवायला सोपे जातील. या प्रमेय पूर्णपणे सिद्ध करण्याचे सेपरेट व्हिडिओ पण आपण बनवणार आहेत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत जर विचारलं की हे प्रमेय सिद्ध करून दाखवा, ते पण तुम्हाला तिथं जमल. पण सध्या आपण थोडक्यात बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला 1.2 मधली एक्झाम्पल सोडवायला इझी जातील. तर बघा काय सांगितलं, पहिलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयात काय सांगितलं बघा, की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. बघा आपण एक लाईन बाय लाईन जाऊ, की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. आता बघा हा त्रिकोण आहे ABC, त्याच्या 3 बाजू आहेत, AB, AC आणि BC. त्यातल्या त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा म्हणजे काय, तर बघा ही बाजू आहे BC, तिला समांतर रेषा आहे, बरोबर ना. समांतर रेषा आहे, समांतर रेषा असते म्हणजे काय असते, ह्या दोन रेषांमधलं अंतर काय असतं, सगळ्या ठिकाणी सारखं असतं. तर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा म्हणजे ही एल रेषा BC बाजूला काय समांतर असणारी रेषा, त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल. तर ही रेषा बघा कशी याला समांतर आहे, आणि उरलेल्या त्रिकोणाच्या 2 उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू म्हणजे इथं P बिंदूत आणि इथं Q बिंदूत छेदत असेल. तर इथपर्यंत समजलं की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा म्हणजे या त्रिकोणाच्या ह्या बाजूला ही रेषा समांतर आहे, ती उरलेल्या 2 बाजूंना भिन्न बिंदूत म्हणजे P आणि Q मध्ये छेदते असेल, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. तर ती रेषा म्हणजे ही रेषा त्या बाजूंना म्हणजे ज्या बाजूंना छेदते त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागते म्हणजे काय, तर AP/TB आणि AQ/QC. एवढं सोपं मित्रांनो प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, की त्रिकोणाच्या जर एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या 2 बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल, तर ती रेषा काय करते, त्या बाजूंना म्हणजे ह्या बाजूंना ह्या 2 बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे काय, AP/TB AQ/QC. बरोबर, हे असतं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. त्याच्यात आता बघा पक्ष काय दिलंय, मग पक्ष मध्ये काय असतं मित्रांनो, की जे आपल्याला दिलंय ते म्हणजे काय, तर बघा इथपर्यंत असेल पर्यंत म्हणजे काय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. एक रेषा काय त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर आहे म्हणजे कुठली रेषा एल काय आहे, BC ला समांतर आहे. मग पक्षामध्ये आपण काय देतो, त्रिकोण ABC मध्ये रेषा एल समांतर बाजू समांतर रेख BC. बरोबर, रेषा एल काय आहे, BC ला समांतर आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. अजून काय दिलंय, समांतर हे तर दिलंय, अजून काय दिलंय, की ती रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना काय करते, भिन्न बिंदू छेदते. म्हणजे ही रेषा काय करते, AB ला पुढे काय लिहिलं आपण, रेषा एल ही बाजू AB ला P बिंदू मध्ये छेदते, बाजू AB ला P बिंदू मध्ये, आणि बाजू AC ला Q बिंदू मध्ये छेदते. एवढं झालं आपलं पक्ष मध्ये काय, की जे दिलंय ते पक्ष मध्ये असतं. आणि साध्य मध्ये काय असतं, की जे आपल्याला सिद्ध काय करायचंय, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे काय, AP/TB आणि AQ/QC हे आपल्याला सिद्ध करायचंय. बरोबर, तर ह्यातलं तुम्हाला गणित सोडवण्यासाठी काय लक्षात ठेवायचंय, तर जर तुम्हाला असं दिलं की एक रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला जर समांतर असेल आणि उरलेल्या बाजूंना उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल, तर काय करायचं, की असं घ्यायचं की AP/TB आणि AQ/QC हे गुणोत्तर घ्यायचं. हे तुम्हाला एक्झाम्पल सोडवण्यासाठी गरजेचं आहे. हे असतं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय मित्रांनो. हे पूर्ण याचा व्हिडिओ पूर्ण कसं सिद्ध करायचं त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहे. पण इथं गणित सोडवण्यासाठी तुम्हाला एवढं माहिती असणं गरजेचं आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. कुठली गोष्ट समजली नसेल तर कमेंटमध्ये विचारा. तर मित्रांनो, तुम्हाला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय समजलं असेल, तर आता आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास बघूया. तर मित्रांनो, व्यत्यास म्हणजे काय, तर प्रमेयाच्या उलट म्हणजे काय, की जे प्रमेयात पक्ष असतं ते ह्याच्यात साध्य असतं, आणि जे प्रमेयात साध्य असतं ते ह्याच्यात पक्ष असतं, म्हणजे उलट असतं थोडक्यात. म्हणजे काय, तर बघा काय सांगितलंय व्यत्यासात, की एखादी रेषा जर त्रिकोणाच्या 2 भुजांना भिन्न बिंदू छेदून
एकाच प्रमाणात विभागत असेल. म्हणजे काय, एखादी रेषा म्हणजे समजा ही रेषा यल रेषा त्रिकोणाच्या दोन भुजांना म्हणजे त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदू छेदून पी आणि क्यू बिंदू छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल. म्हणजे काय, तर एपी अपॉन पीबी आणि ए क्यू अपॉन क्यूसी या प्रमाणात जर विभागत असेल तर काय असतं, तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. तर ती ही रेषा काय असते, उरलेल्या बाजूला समांतर असते. आता तुम्हाला फरक कळत असेल की प्रमेयात काय सांगितलं होतं, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयात काय सांगितलं होतं की ही रेषा यल रेषा ह्याला समांतर असते. ही जर समांतर असेल तर ती काय करते की त्याला प्रमाणात विभागते. म्हणजे काय करते, एपी अपॉन पीबी आणि ए क्यू अपॉन क्यूसी करते. हे प्रमेयात सांगितलं होतं. व्यत्यासात काय सांगितलंय की ही रेषा काय करते, ही रेषा ह्याला आधी प्रमाणात विभागते म्हणून ही रेषा काय आहे, ह्या उरलेल्या बाजूला काय आहे, समांतर आहे. म्हणजे त्याच्यात समांतर आहे, प्रमेयात समांतर आहे आधीच सांगितलं होतं. आणि आपल्याला सिद्ध काय करायचं होतं की प्रमाणात विभागते म्हणजे एपी अपॉन पीबी ए क्यू अपॉन क्यूसी ह्या प्रमाणात विभागते, त्याच्यात सांगितलं होतं. पण ह्याच्यात उलट सांगितलंय. म्हणजे काय की आपल्याला काय सांगितलंय की ही रेषा काय करते, यल रेषा ह्याला ऑलरेडी प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागत असल्यामुळे ती रेषा काय आहे, उरलेल्या बाजूला समांतर आहे. ते सांगितलंय की एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदू छेदत असेल म्हणजे पी आणि क्यू मध्ये छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल म्हणजे एपी अपॉन पीबी आणि ए क्यू अपॉन क्यूसी मध्ये विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. म्हणजे पक्षामध्ये काय येणार आहे की जे दिलंय, एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदू छेदून जे रेषा यल ही त्रिकोण एबीसीच्या बाजू AB ला P मध्ये आणि बाजू AC ला Q मध्ये छेदून एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे काय, तर एपी अपॉन पीबी आणि ए क्यू अपॉन क्यूसी या प्रमाणात विभागते. बरोबर, विभागते. आणि त्यामुळं आपल्याला सिद्ध काय करायचंय की रेषा यल समांतर बाजू BC, हा असतो मित्रांनो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. बरोबर, प्रमेय काय असतं, व्यत्यास काय असतं तुम्हाला समजलं. प्रमेयात जे दिले त्या व्यत्यासात त्याच्या उलट असतं. म्हणजे प्रमेयात जे पक्ष असतं ते ह्याच्यात साध्य असतं आणि प्रमेयात जे साध्य असतं ते ह्याच्यात पक्ष असतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो याचा पण आपण यूज सराव संच 1.2 मध्ये गणित सोडवताना करणार आहे. तुम्हाला जरी समजलं असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. कुठली गोष्ट समजली नसेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण परत एक्सप्लेन करू. त्यानंतर मित्रांनो आता आपण बघूयात त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय. तर कोन दुभाजकाच्या प्रमेयात काय सांगितलं मित्रांनो की त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक म्हणजे काय, जो कोनाचा दोन भाग करतो. बरं, कोनाला दुभागतो तो कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे काय, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक म्हणजे हा सी कोनाचा हा दुभाजक आहे. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक हा त्या कोनासमोरील बाजूला म्हणजे सी समोरची बाजू कुठली आहे, AB, त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे काय, तर AE अपॉन EB बरोबर CA अपॉन CB. म्हणजे काय करतो, हा कोनाचा दुभाजक कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे काय, AE अपॉन EB आणि बरोबर CA अपॉन CB. तर हे कोनाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय की त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक म्हणजे हा सी कोनाचा दुभाजक आहे. त्या कोनासमोरील बाजूला, त्या कोनासमोरची बाजू म्हणजे ही बाजू, त्या बाजूला उरलेल्या बाजूंच्या म्हणजे ह्या बाजूंच्या लांबीच्या प्रमाणात विभागतो. म्हणजे ए अपॉन EB बरोबर सी अपॉन CB. मग पक्षामध्ये काय सांगितलंय बघा की त्रिकोण ABCच्या कोन सीचा दुभाजक रेख AB ला काय करतोय, ई बिंदू छेदतोय. इथं हे आपल्याला काय सांगितलं की त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात बघतो. म्हणजे पक्षामध्ये काय सांगितलं की हा एक कोनाचा दुभाजक आहे, तो काय करतोय, समोरच्या बाजूला छेदतोय. ते आपण पक्षामध्ये लिहिलं. आणि आपल्याला सिद्ध काय करायचंय की प्रमाणात विभागतो. म्हणजे काय, AE अपॉन EB बरोबर CA अपॉन CB. अशा पद्धतीने मित्रांनो हे असतं त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय. बरोबर, की दुभाजक असेल तर तो त्या कोनासमोरच्या बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. हा असतो मित्रांनो त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय. हे तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना बऱ्याच वेळा यूज करायचंय, त्यामुळं ते व्यवस्थित समजून घ्या. कुठली गोष्ट समजली नसेल तर कमेंटमध्ये विचारा आणि समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या.
मित्रांनो, जर तुम्हाला कोनदुभाजकाचं प्रमेय समजलं असेल तर आता त्याचा व्यत्यास आपण बघूयात. व्यत्यास म्हणजे तुम्हाला माहिती आहे की उलट असतं, प्रमेयाच्या उलट असतं. म्हणजे काय तर बघा की आपल्याला काय सांगितलंय की त्रिकोणाच्या एका कोनातून निघालेला किरण, म्हणजे हा बघा त्रिकोणाच्या एका कोनातून हा किरण निघालाय. आता किरण म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळा किरण ऐकलं असेल किंवा रेषा ऐकला असेल किंवा रेषाखंड ऐकला असेल, बरोबर. तर तर बघा मित्रांनो, या तीन मधला फरक काय. किरण म्हणजे काय तर किरण असा असतो मित्रांनो, तो काय असतो की तो एकाच बाजूला वाढत असतो. म्हणजे काय, तुम्ही सूर्याचं किरण ऐकलं असेल, बरं. सूर्य हा त्याचा एक बिंदू असतो, हा समजा सूर्य आहे आणि त्याचा किरण असतो, तो एका बाजूला वाढत जातो अनंतपर्यंत, तो कुठेही थांबत नाही. हा एरोचा अर्थ असतो तो वाढत जातो, बरोबर. त्यानंतर रेषा काय असते मित्रांनो, रेषा असती ती दोन्ही बाजूला वाढत जाते. रेषा दोन्ही बाजूला वाढत जाते अनंतपर्यंत, तिला कुठं अंत नसतो, ती दोन्ही बाजूला वाढत जाते. आणि रेषाखंड काय असतो मित्रांनो, तर रेषाखंड त्याच्या नावाच रेषेचा खंड होतो, बरोबर ना. रेषेचा खंड होतो, तो ठराविक असतो, तो काय अनंतपर्यंत नसतो, तो इथून चालू होतो इथून संपतो. हा असतो मित्रांनो रेषाखंड. ही असते रेषा, ती दोन्ही बाजूला वाढते. किरण असतो मित्रांनो, तो एकाच बाजूला वाढत जातो. तर इथं बघा काय सांगितलंय की त्रिकोणाच्या एका कोनातून निघालेला किरण, म्हणजे ह्या कोनातून निघालेला किरण त्या कोनासमोरील बाजूला, म्हणजे ह्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या प्रमाणात विभागात असेल. उरलेल्या बाजूंच्या म्हणजे ए बी आणि ए सी च्या लांबीच्या प्रमाणात विभागात असेल. म्हणजे काय, तर बी डी अपॉन डी सी बरोबर ए बी अपॉन ए सी, ए बी अपॉन ए सी, ए बी अपॉन ए सी बरोबर बी डी अपॉन डी सी. या प्रमाणात जर विभागात असेल तर तो किरण काय असतं, तर तो किरण त्या कोनाचा कोनदुभाजक असतो. तर तो किरण काय असतो, त्या कोनाचा कोनदुभाजक. बघा, तुम्हाला समजलं असेल की प्रमेयात आणि व्यत्यासात काय फरक आहे. त्यात काय सांगितलं होतं की हा कोनदुभाजक आहे, ते सांगितलं होतं प्रमेयात. कोनदुभाजकाच्या प्रमेयात काय सांगितलं होतं की हा कोनदुभाजक आहे, हे ऑलरेडी सांगितलं होतं. आणि त्याच्यावरून आपल्याला काय सिद्ध करायचं होतं की तो प्रमाणात विभागतो, म्हणजे बी डी अपॉन डी सी बरोबर ए बी अपॉन ए सी, हे आपल्याला त्यात करायचं होतं. पण त्याच्याच उलट व्यत्यासात काय आहे की ऑलरेडी काय सांगितलंय की तो प्रमाणात विभागतो. ह्या प्रमाणात बी डी अपॉन डी सी बरोबर ए बी अपॉन ए सी ह्या प्रमाणात विभागत असेल तर तो काय असतो, तर हा काय किरण काय असतो, त्या कोनाचा कोनदुभाजक असतो. तो किरण त्या कोनाचा कोनदुभाजक असतो. अशा पद्धतीने मित्रांनो हा व्यत्यास असतो. पक्षामध्ये काय सांगितलंय, त्रिकोण एबीसीच्या बाजू बीसी वर डी बिंदू असा आहे, बाजू बीसी वर डी बिंदू असा आहे की ए बी अपॉन ए सी, ए बी अपॉन ए सी बरोबर बी डी अपॉन डी सी, म्हणजे प्रमाणात विभागतो येतो, बरोबर. त्रिकोण एबीसीच्या बाजू बीसी वर डी बिंदू असा आहे की तो काय करतो, प्रमाणात विभागतोय. तर आपल्याला काय करायचंय, काय सिद्ध करायचंय आपल्याला, ही किरण एडी, म्हणजे हा किरण एडी हा कोन ए चा, म्हणजे ह्या कोन ए चा काय आहे, दुभाजक आहे, हे आपल्याला सिद्ध करायचंय, बरोबर ना. तर हा असतो मित्रांनो व्यत्यास. आपण यूज करणार आहे पुढे 1.2 सराव संच सोडवताना. हे तुम्हाला समजून घ्यायचं की जर असं असेल, अशा आकृती दिली असेल तर आपण डायरेक्ट हे घ्यायचं, किरण एडी हा काय त्रिकोण, म्हणजे असं जर प्रमाणात विभागात असेल तर आपण काय म्हणणार, डायरेक्ट हा किरण काय आहे त्रिकोणाचा किंवा ह्या कोणाचा कोन दुभाजक आहे, बरोबर. अशा तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम्पल सोडवल त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. आता तुम्ही जस्ट समजून घ्या की व्यत्यास काय असतो. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. एखादी गोष्ट समजली नसेल तर कमेंटमध्ये विचारा. तर मित्रांनो, आता आपण तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म बघू, त्याचं प्रमेय बघूयात. तीन समांतर रेषा म्हणजे काय, रेषा यल एम आणि एन ह्या तीन समांतर रेषा आहेत. समांतर रेषा म्हणजे काय, त्यांच्यातलं अंतर सगळ्या ठिकाणी काय असतं, सारखं. तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका, ह्या त्यांच्या छेदिका आहेत, T1 आणि T2 त्यांच्या छेदिका आहेत. काय सांगितलंय बघा, तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर. म्हणजे काय, ह्या तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर एका छेदिका म्हणजे ह्या छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर. आंतरछेदांचे गुणोत्तर म्हणजे काय, तर ए बी अपॉन बी सी हे त्या तीन समांतर त्या रेषांनी, म्हणजे ह्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या, म्हणजे दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजे काय, पी क्यू अपॉन क्यू आर एवढे असते. म्हणजे काय, थोडक्यात बघायचे, या तीन समांतर रेषा आहेत, त्यांच्या दोन छेदिका आहेत, बरोबर. आणि या छेदिकांनी इथं जो गुणोत्तर केलं म्हणजे ए बी अपॉन बी सी, ते कसं असतं, हे पी क्यू अपॉन क्यू आर एवढं असतं. म्हणजे काय, ए बी अपॉन बी सी बरोबर पी क्यू अपॉन क्यू आर एवढं असतं. अजून आपण कुठली जरी अजून एखादी छेदी काढून अजून किती पण छेदी काढलं T3 T4 T5 आणि त्याला जर नावं दिली तर ते गुणोत्तर काय असतं, सारखं असतं. तर हे असतं
तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म, तीन समांतर रेषा असतील त्यांच्या छेदिका असतील ह्या दोन, बरोबर, 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, त्यांचं जे आंतरछेदाचं गुणोत्तर असतं म्हणजे AB अपॉन BC बरोबर काय असतं PQ अपॉन QR. अजून दुसरं असेल तर ते पण बरोबर असतं, म्हणजे ते सारखंच असतं. का सारखं असतं? कारण तीन समांतर रेषा आहेत, बरोबर. मग पक्षमध्ये काय सांगितलं बघा, रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N, म्हणजे ह्या तीन रेषा काय आहेत समांतर आहेत, बरोबर. पक्षामध्ये काय सांगितलं असतं जे दिलंय ते, बरोबर. पुढे काय सांगितलं T1 आणि T2 या त्यांच्या छेदिका आहेत. T1 आणि T2 काय त्यांच्या छेदिका आहेत, बरोबर. T1 ही छेदिका त्या रेषांना ABC मध्ये या बिंदूत छेदते. T1 ही छेदिका त्या रेषांना म्हणजे या रेषांना ABC मध्ये छेदते आणि T2 ही छेदिका त्या रेषांना बिंदू PQ आणि R मध्ये छेदते, बरोबर. हे दिलंय, त्यावरून सिद्ध काय करायचंय AB अपॉन BC बरोबर PQ अपॉन QR. तर हे ज्यावेळेस तुम्हाला अशा तीन समांतर रेषा देतील त्यांच्या छेदिका देतील त्यांच्या आंतरछेदांचं गुणोत्तर काय असतं सारखं, हे नंतर सिद्ध होणार आहे, बरोबर. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे, ज्यावेळेस गणितात तुम्हाला असं देतील त्यावेळेस हे गुणोत्तर घ्यायचे. या सगळ्या प्रमेयातून तुम्हाला काय सांगितलंय जे सिद्ध करायचंय ना ते सिद्ध होणार आहे पुढे जाऊन, बरोबर. ज्यावेळेस तुम्हाला तशा पद्धतीचे गणित येतील त्यावेळेस डायरेक्ट हे घ्यायचं तुम्ही, बरोबर. त्या प्रमेय सांगायचं आणि डायरेक्ट हे घ्यायचं आणि गणित सॉल्व्ह करायचं. गणित सोडवताना तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर ही होती मित्रांनो ह्या सगळ्या बेसिक गोष्टी होत्या. ही प्रमेय होती जी आपण 1.2 सॉल्व्ह करायला यूज करणार आहेत आणि पुढे पण यूज करणार आहेत. त्यामुळे ही प्रमेय तुम्हाला आपण थोडक्यात बघितल्यात. ही प्रमेय आपण पूर्णपणे पण सिद्ध पण करून दाखवणार आहे सेपरेट व्हिडिओ. त्या व्हिडिओत जर घेतला असता व्हिडिओ आपला खूप मोठा झाला असता. त्यामुळे आपण हे फक्त काय असते प्रमेय त्याची ओळख करून घेतलंय. हे जर तुम्हाला समजलं असेल तर आपण आता सुरुवात करूयात सराव संच 1.2 ला. तर मित्रांनो तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी समजल्या असेल तर आता आपण सराव संच 2.1 ला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय सांगितलं बघा, खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडाच्या लांबी दिल्या आहेत. त्रिकोण आणि रेषाखंडाच्या लांबी दिलेल्या आहेत. त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा कोण QPR चा म्हणजे कोण QPR चा दुभाजक आहे ते आपल्याला ओळखायचंय, बरोबर. आपल्याला माप दिलेत आणि आपल्याला काय करायचंय PM हा दुभाजक आहे का नाही ह्या कोणाचा ते ओळखायचंय, बरोबर. एकदम सिंपल आहे मित्रांनो. बघा काय करायचं, हा कधी किरण असणार आहे तर आपण काय बघितलं की कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास बघितला. त्यात काय बघितलं मित्रांनो आपण की ज्यावेळेस ह्या बाजूंचं प्रमाण आणि ह्या बाजूंचं प्रमाणाचं गुणोत्तर म्हणजे ह्याचं गुणोत्तर आणि ह्याचं गुणोत्तर ज्यावेळेस सारखं येतं त्यावेळेस आपण काय म्हणतो हा कोण दुभाजक आहे. गणित सोडवायला समजेल. आपण काय करू आधी जे दिलंय ते लिहून घेऊयात. येथे काय काय दिलंय आपल्याला मित्रांनो, आपण जे दिलंय ते लिहून घेऊयात. येथे PQ किती दिलं आपल्याला 7. PR किती दिलंय आपल्याला 3, बरोबर. त्यानंतर RM किती दिलाय 1.5 आणि MQ किती दिलाय आपल्याला 3.5. म्हणजे काय तर PQ 7, PR 3, RM 1.5 आणि MQ 3.5, बरोबर. आता सुरुवातीला काय करणार आहे आपण की ह्या दोन बाजूंचं गुणोत्तर घेणार म्हणजे काय तर PR भागिले PQ घेणार आपण, बरोबर. PR भागिले PQ, बरोबर. PR किती आहे मग 3 हे 7, बरोबर. हा PQ किती आहे 7, बरोबर. ह्याला भाग जातो का नाही जात आपण ह्याला काय म्हणणार 1 म्हणणार, बरोबर. त्यानंतर आता आपण ह्या दोन बाजूंचं गुणोत्तर घेतलं, आता ह्यांचं गुणोत्तर घ्यायचं म्हणजे काय. आता बघा इथं गोष्ट एक लक्षात काय ठेवायची की ज्यावेळेस आपण जी बाजू आधी घेतो म्हणजे ही आता इथं आपण PR ही बाजू आधी घेतली, बरोबर ना. PR आणि नंतर PQ खाली घेतले. ज्यावेळेस दुसऱ्या ह्याच्यात घेईल त्यावेळेस ह्या RM बाजू म्हणजे PR च्या सोबतची जी बाजू आहे ती आधी घ्यायची म्हणजे काय तर RM अपॉन MQ कारण आपण पहिल्यांदा ही बाजू घेतली इथं वरती ह्याच्यात PR घेतले आपण PQ घेतले. सुरुवातीतून करायची RM अपॉन MQ. RM किती आहे तर 1.5 आणि MQ किती आहे 3.5, बरोबर. तर आता बघा इथं आपल्याला दोन्ही दशांश स्थळात आहे. आता आधी आपण हे दशांश स्थळ घालू आणि त्यानंतर चेक करू की सारखं येतंय का. दशांश स्थळ घालवण्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस एक दशांश स्थळ असतं त्यावेळेस आपण 10 ने गुणतो मग दशांश स्थळ जातं. 2 दशांश स्थळ असतील तर 100 ने गुणतो, 3 असतील तर 1000 ने गुणतो. तर एकच आहे म्हणून आपण काय म्हणणार 10 ने गुणून 10 ने गुणल्यावर काय होईल इथं लिहितो 10 ने गुणल्यावर दशांश स्थळ निघून जाईल म्हणजे RM अपॉन
एम क्यू बरोबर 10 ने गुणल्यावर एक हे दशांश निघून गेल्यावर इथं झाले 15, खालचं गेल्यावर निघून किती झाले 35 बरोबर. 10 ने गुणल्यावर दशांश निघून जातं. 1 असेल तर 2 असेल तर 100 ने गुणायला लागतं. मग 15 भागिले 35 5 ने भागलं 5 त्रिक 15 5 7 35 म्हणजे किती आलं 3/7 आणि म्हणून तुम्ही 2 बरोबर. 1 आणि 2 वरून काय दिसतंय तुम्हाला तर त्याची उजवी बाजू काय दिसते सारखी इथं पण 3/7 आहे इथं पण 3/7 आहे. उजव्या बाजू सारख्या आहेत म्हणजे ज्यावेळेस उजव्या बाजू सारख्या असतात त्यावेळेस डाव्या बाजू पण काय असतात सारख्या म्हणजे काय PR/PQ बरोबर RM/MQ हे पण सारख्या असतात. तर म्हणून 1 व 2 वरून 1 आणि 2 मध्ये काय उजव्या बाजू सारख्या आहेत त्यामुळे डाव्या बाजू पण आपण काय लिहिणार सारख्या म्हणजे काय PR/PQ पहिल्याची उजवी बाजू डावी बाजू दुसऱ्याची डावी बाजू काय RM/MQ या बाजू सारख्या झाल्या का सारख्या झाल्या त्याच्या उजव्या बाजू सारख्या म्हणून डाव्या पण ज्यावेळेस असं गुणोत्तर सारखं असतं त्यावेळेस हा किरण काय असतो कोन दुभाजक असतो. मग आपण काय म्हणणार कोन दुभाजकाच्या व्यत्यासानुसार काय म्हणणार आपण कोन दुभाजकाच्या व्यत्यासानुसार तर किरण पीएम हा कोन QPR चा दुभाजक आहे. कोन QPR चा दुभाजक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो सोडवायचं आहे. आपण परत एकदा बघूयात. आपल्याला असं दिलं होतं माप त्यानंतर आपल्याला जे दिले ते आपण लिहून घेतलं. आपल्याला काय करायचं होतं की PM हा QPR चा दुभाजक आहे का ते ओळखायचं होतं. आपण काय घेतलं एक ह्या दोन बाजूंचं गुणोत्तर घेतलं PR/PQ बरोबर 3/7 हे घेतलं त्याला भाग जात नाही म्हणून त्याला 1 म्हटलं. त्यानंतर दुसरं काय घेतलं ही बाजू आधी घेतलेली म्हणून हे घेतलं RM/MQ RM किती 1.5 आणि हे किती 3.5 बरोबर. हे दशांश तळे घालवायचं होतं त्यामुळे आपण 10 ने गुणलं 10 ने गुणल्यावर किती झालं 15/35 त्याला 5 ने भागल्यावर 5 त्रिक 15 5 7 35 हे 3/7 आलं. 1 आणि 2 मध्ये काय झालं उजवी बाजू सारखी झाली उजवी बाजू सारखी असते त्याचा अर्थ काय असतो डावी बाजू पण काय असते सारखी. 1 व 2 वर आपण डाव्या बाजू सारख्या ज्यावेळेस गुणोत्तर सारखं येतं त्यावेळेस कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार काय असतं ज्यावेळेस गुणोत्तर सारखं असतं त्यावेळेस किरण काय असतो किरण या कोनाचा कोन दुभाजक असतो. अशा पद्धतीने मित्रांनो हे पहिलं गणित आहे. तुम्हाला हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. ह्यातली कुठली गोष्ट समजली नसेल तर कमेंटमध्ये विचारा. तर मित्रांनो तुम्हाला जर पहिलं गणित समजलं असेल तर आता आपण दुसरं गणित बघूयात. दुसरं गणित बघा आपल्याला आकृती दिली आपल्याला माप दिले तर आपल्याला परत काय करायचंय ह्या PM काय करायचंय की ह्या कोणाचं कोन दुभाजक आहे का ते ओळखायचंय. आपल्याला जे दिलंय ते आपण लिहून घेऊयात पटकन मध्ये क्विक मध्ये सोडवूयात आपण. आपल्याला काय काय दिलंय इथं की PR दिलाय आपल्याला किती दिलाय PR 7 PQ दिलाय आपल्याला किती दिलाय PQ 10 त्यानंतर RM किती दिलाय आपल्याला RM किती दिलाय 6 आणि MQ RM आणि MQ किती दिलाय आपल्याला 8 बरोबर. जे आपल्याला दिलं ते आपण लिहून घेतलं बरोबर. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आपण मागे बघितलंय की ह्या दोन बाजूंचं गुणोत्तर घ्यायचं आणि ह्या दोन बाजूंचं गुणोत्तर घ्यायचं ते सारखं आलं सेम म्हणजे काय म्हणतो मी PR/PQ बघा PR/PQ तर PR किती आहे आपला 7/10 बरोबर. भाग जातोय का नाही जात बरोबर. मग ह्याला काय म्हणणार मी 1 म्हणणार. त्यानंतर आता दुसरं आता PR जर आधी घेतलाय तर आधी ही बाजू घ्यायला लागेल आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ही नाही आधी इकडची नाही घ्यायची आधी हीच घ्यायची म्हणजे काय तर RM/MQ RM काय MQ RM काय 6 MQ काय 8 बरोबर ना. भाग लावूयात आपण ह्याला 2 त्रिक 6 आणि 2 चौक 8 हे काय आलं 3/4 बरोबर. हे 7/10 आहे 3/4 आहे सारखं आहे का नाहीये. ज्यावेळेस सारखं नसणार आहे त्यावेळेस कोण दुभाजक असणार आहे का नाही. आपण काय म्हणू की इथंच म्हणतो मी 1 व 2 वरून 1 व 2 वरून काय दिसत आपल्याला उजवी बाजू सारखी आहे का नाही डावी बाजू पण सारखी असणार आहे का नाही म्हणजे काय PR/PQ नॉट इक्वल टू तर हे नॉट इक्वल टू म्हणजे बरोबर नाही कशाच्या बरोबर नाही RM/MQ
एम क्यू आर एम अपॉन एम क्यूच्या बरोबर नाही आणि बरोबर नसल्यामुळं काय म्हणणार आपण किरण म्हणून किरण पीएम हा कोण क्यूपीआरचा दुभाजक नाही. तर इतकं सोपं आहे मित्रांनो. फक्त काय करायचं ह्यांचं गुणोत्तर आणि ह्यांचं गुणोत्तर जर सारखं आलं तर दुभाजक आहे, नाही आला सारखा तर दुभाजक नाही. बरोबर असं सोडवायचं मित्रांनो. तर बघा हे होतं दुसरं गणित. तुम्हाला समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या, काय समजलं असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर त्यानंतर मित्रांनो आता आपण ह्या पहिल्या प्रश्नातलं तिसरं गणित सोडूयात. तिसऱ्यात काय दिलंय आपल्याला, सेम दिलंय की आपल्याला माप दिलेत, आपल्याला दुभाजक काय करायचं ओळखायचंय. काय काय दिलंय ते लिहून घेऊ आपण. येते काय काय दिलंय आपल्याला, तर पी आर बरोबर किती दिलाय 10, पी क्यू किती दिलाय 9, त्यानंतर आर इथं नाव काय असणार आहे आर एम असणार आहे बरोबर ना, एम राहिला इथं द्यायचं. बरं आर एम काय असणार आहे 4 आणि एम क्यू किती असणार आहे एम क्यू 3.6 हे आपल्याला दिलेलं आहे बरोबर. तर आता आपण सिंपल काय करणार, गुणोत्तर घेणार. गुणोत्तर सारखं आलं तर दुभाजक काय नाही आलं तर नाही. पहिल्यांदा पी आर यू पी आर अपॉन पी क्यू पी आर अपॉन पी क्यू बरोबर. ज्या दोन सेपरेट बाजू आहेत त्या आधी आपण घेतो पी आर अपॉन पी क्यू बरोबर, किंवा हे आधी घेतलं तरी चालेल, आपण हे घेतलं पी आर अपॉन पी क्यू. म्हणजे काय पी आर किती आहे 10 अपॉन 9, भाग जात नाही, आपण ह्याला काय म्हणू 1 म्हणू बरोबर. पी आर अपॉन पी क्यू घेतला आपण. त्यानंतर आता पी आर आधी घेतलाय म्हणजे आपल्याला ही बाजू आधी घ्यायला लागेल, आर एम अपॉन एम क्यू आर एम अपॉन एम क्यू. आर एम किती आहे 4, एम क्यू किती आहे 3.6. बघा आता इथं परत दशांश स्थळ आलं. दशांश स्थळ आल्यावर आपण काय करतो, आपण काय म्हणू इथं 10 ने गुणू. दशांश स्थळ आपल्याला घालवायचंय 10 ने गुण बरोबर, गुणून म्हणू बरोबर. मी इथं वरती सोडवतो आता. 10 ने गुणल्यावर काय येईल आर एम अपॉन एम क्यू असंच लिहून घेऊयात. 10 ने गुणल्यावर 4चं किती होईल 40 आणि हे दशांश स्थळ काय होईल जाईल, म्हणजे इथं होतील 36 बरोबर. ज्यावेळेस 10 एक दशांश स्थळ असेल आणि 10 ने गुणतो त्यावेळेस दशांश स्थळ निघून जातं. तर 2 दशांश स्थळ असतात म्हणजे इथं असं असतं, आपल्याला 100 ने गुणायला लागलं असतं बरोबर. इथे एकाचे म्हणून आपण 10 ने गुणलं. 10 ने 4 ला गुणलं 40 झालं, ह्याला 10 ने गुणलं 36 झालं. आता ह्याला जर भागलं तर 4 10 40, 4 9 36, म्हणजे काय आलं 10/9. त्याला काय म्हणतो मी 2. 1 आणि 2 मध्ये काय दिसतंय तुम्हाला, 1 आणि 2 मध्ये काय दिसतंय, उजवी बाजू काय आहे सारखी आहे. उजवी बाजू बघा 10/9 सारखी आहे. उजवी बाजू ज्यावेळेस सारखी असते त्यावेळेस डावी बाजू पण काय असते सारखी. म्हणजे काय आपण म्हणू 1 व 2 वरून, 1 व 2 वरून काय दिसतंय आपल्याला की पी आर अपॉन पी क्यू बरोबर, पी आर अपॉन पी क्यू बरोबर आर एम अपॉन एम क्यू. काय आहे सारखं 1 आणि 2 वरून, कारण त्यांच्या उजवी बाजू सारखे म्हणून डाव्या बाजू पण काय सारखे आहे बरोबर. त्यानंतर हे सारखं झालं, हे सारखं होतं, याचा अर्थ काय होतो की त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या व्यत्यासानुसार व्यत्यास काय सांगतो आपल्याला की ज्यावेळेस हे गुणोत्तर सारखं असेल त्यावेळेस तो किरण काय असतो कोन दुभाजक असतो. व्यत्यासानुसार काय म्हणणार, किरण पीएम हा कोन QPR चा दुभाजक आहे. त्रिकोण पीएम हा QPR चा दुभाजक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे होतं आपलं तिसरं गणित पहिल्या प्रश्नातलं. तर ह्या भागात आपण काय काय बघितलं की आपण प्रमेय बघितली, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बघितलं, नंतर त्याचा व्यत्यास बघितला, कोन दुभाजकाचा प्रमेय बघितलं, त्याचा व्यत्यास बघितला, आणि 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका त्यांचं प्रमेय बघितलं, आणि सराव संच 2.1 मधली पहिल्या प्रश्नातली 3 गणितं बघितली. त्यामध्ये तुम्हाला जर कुठली गोष्ट समजली नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा,
त्यानंतरच्या पुढच्या भागात आपण या सराव संचातली राहिलेली गणितं सॉल्व्ह करणार आहे. तर तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.